राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या काल झालेल्या विमान अपघातासंदर्भात सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी आज समोर आलेली आहे। या बातमीमुळे राज्यातील अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, सर्व पवार कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। तर ही बातमी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकणार आहे। अखेर याचं सत्य समोर आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काल 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईकडून विमान बारामतीकडे रवाना झालेला होता, परंतु ते विमान बारामतीपर्यंत आलं फक्त 5 मिनिटांचा कालावधी राहिलेला होता। त्या अंतर्गत या 5 मिनिटांमध्ये असं काय घडलं की त्यामुळे संपूर्ण बारामतीसह संपूर्ण राज्यामध्ये शोककळा पसरलेली आहे। एकंदरीत या 5 मिनिटांमध्ये असं काय घडलेलं होतं, त्या विमानामध्ये अजितदादांचं काय बोलणं झालेलं होतं, हा अपघात होण्याच्या अगोदर अजितदादांनी कोणाला कॉल केलेला होता का, एकंदरीत पायलटचा काय संवाद झालेला आहे, अजितदादांचे जे बॉडीगार्ड होते त्यांचा काय संवाद झालेला आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून समोर आलेली आहे। ही माहिती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन 100% सरकू शकते। त्यामुळे जर तुम्ही अजितदादांचे चाहते असाल, अजितदादांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कालच्या दिवसापासून मोठ्या बातम्या फिरत आहे। काल पहिली बातमी आली, पहिल्या बातमीमध्ये सांगण्यात आलं की अजितदादांचं विमान कोसळलेलं आहे, अजितदादा गंभीर जखमी आहेत, परंतु लगेच अर्धा तासानंतर बातमी आली की अजितदादांचं या विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे। तर ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली होते। एकंदरीत असं कसं घडलं, अजितदादांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या, या 4 सभेचे नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं होतं, परंतु अजितदादांचं असं कशा पद्धतीने झालेलं आहे, हा प्रश्न सर्व कार्यकर्त्यांमध्ये, सर्व चाहत्यांमध्ये, अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला पडलेला होता। एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे दिलदार मनाचे माणूस होते। एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे भरपूर वेळा उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत। त्यांचं एकच स्वप्न होतं, ते स्वप्न म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री होणे, परंतु हे स्वप्न काळाच्या आड गेलेलं आहे। एकंदरीत अजितदादांचं फक्त तेवढं स्वप्न राहिलेलं होतं, परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर हा विमान अपघात कशा पद्धतीने घडलेला आहे, याचा दिनक्रम काय होता, हा अपघात कशा पद्धतीने कुठे घडला याविषयी तुम्हाला माहिती अगोदरच आहे, परंतु हे अपघाती निधन आहे की घातपात आहे असा संशय मोठ्या प्रमाणामध्ये फिरत आहेत। भरपूर मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या वरती अशा बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील की अजितदादांचा घातपात झाला, काही जण म्हणत आहेत की अजितदादांचा अपघात झाला, काही जण म्हणत आहेत अजितदादांचा घात झाला, अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत। परंतु सध्याच्या स्थितीला जे सत्य समोर आलेलं आहे ते सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते। तुमचा याच्यावरती 100% विश्वास बसणार नाही, परंतु हेच अंतिम आणि त्रिकालीन सत्य आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षात घ्या, हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला एकाच बातमीच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने महत्त्वाची माहिती मिळून जाईल। बघा, कालच्या दिवसापासून बारामतीकडे तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, केंद्रीय गडकरी साहेब असतील, अमित शहाजी असतील, असे मोठमोठे नेते आज काल या 2 दिवसांमध्ये रवाना झालेले होते। त्यांनी अजितदादांची भेट घेतली आणि आज VP कॉलेजच्या प्रांगणावरती म्हणजेच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावरती मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय होता, कार्यकर्ते होते, यांच्या माध्यमातून अजितदादांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे। परंतु हे निधन कशा पद्धतीने झालेलं आहे ती माहिती आता समोर येणार होते आणि ती माहिती लगेच आता समोर आलेली आहे। एकंदरीत जे पायलट होते तर या पायलटला अनुभव नसल्याची माहिती काही ठिकाणी फिरत होती, परंतु ते जे को पायलट होते तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव होता। काहींनी 15,000 तास या ठिकाणी पायलट चालवलेले होते, काहींनी जास्त प्रमाणामध्ये सुद्धा पायलट चालवलेले होते, म्हणजेच एक्सपिरियन्स असे पायलट होते। तर यांच्याकडून ही अशी काय चूक झालेली होती का, त्यासोबत हा घात होता की अपघात होता, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। राज्यामधील सर्व अजितदादांच्या चाहत्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की अपघाती निधन आहे की घातपाती निधन आहे, याचा कोणावरती संशय जातो आहे का, अशा बातम्या सुद्धा फिरत आहेत। तर एकंदरीत आपण काय संशय आहे का, घातपात आहे का, किंवा हा घात आहे का, याविषयी महत्त्वाची जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी अजितदादांच्या अंत्यविधीला आलेल्या होत्या। बारामती फुल भरलेली होती।
होते. बारामतीपासून भिगवणपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. बारामती ते पुणे या हायवेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची गर्दी पाहायला मिळालेली होते. म्हणजेच अजयदादाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांची मने जिंकलेले होते. अजयदादा या ठिकाणी दिलेला शब्द पूर्ण करत असायचे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जर ते काम होत असेल तर होणार, जर ते काम होत नसेल तर ते नाही होणार, असं स्पष्ट शब्दामध्ये सांगत होते. कधी पण या ठिकाणी कोणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत नव्हते. म्हणजे जर काम होणार नसेल तरी पण म्हणायचं काम होईल, असं अजयदादांचा स्वभाव नव्हता. अजयदादांनी मोठ्या नेत्यांना तयार केलेले होते. त्यामुळे अजयदादांवरती मोठ्या प्रमाणामध्ये गावखेड्यातील, शहरी भागातील, निमशहरी भागामधील सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर अजयदादांवरती प्रेम करणारी जनता होती. त्यामुळे सध्याच्या स्थितीला सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परंतु अचानक एक अशी बातमी आली, त्या बातमीने सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेला आहे. ज्यांच्या मनामध्ये हे अपघाती निधन होतं तर ती बातमी आल्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता हे घातपात असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी संशय व्यक्त केला जात आहे. परंतु कालच राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमान अपघातासंदर्भात कोणीही राजकारण करू नये असं त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एकंदरीत काय घटनाक्रम घडलेला होता त्याविषयी सविस्तर सांगतो. आणि सध्याच्या स्थितीला जे ब्लॅक बॉक्स असतं बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल किंवा नसेल, मागच्या वेळेस सुद्धा असाच विमानी अपघात झालेला होता. अहमदाबादमध्ये हा अपघात झालेला होता. त्यावेळेस सुद्धा विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो तो खोलण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये जे काही व्हॉइस रेकॉर्डर असतं त्याच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आलेली होती. त्याचप्रमाणे अजयदादा पवार या ज्या विमानामध्ये बसलेले होते त्या विमानामध्ये सुद्धा ब्लॅक बॉक्स होता. आता या विमानाचा किती मोठा स्फोट झाला तरी पण या ब्लॅक बॉक्सला काहीही झालेलं नाही. कारण हे ब्लॅक बॉक्स असं रेकॉर्डर असतं की त्या रेकॉर्डरवरती तुम्ही किती जरी जाळ लावला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फोडण्याचा प्रयत्न केला तरी पण ते फुटत नाही, पूर्णपणे पॅकिंगमध्ये असते. बघा, विचार केला तर मोठा स्फोट झाला तरी पण तो ब्लॅक बॉक्स वाचलेला आहे. आता याच्यामधून महत्त्वाची जी माहिती आहे तर ती माहिती कोणकोणती समोर येत आहे त्याविषयी माहिती देतो. बघा, या 5 ते 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस अजयदादा पवार हे मुंबईकडून बारामतीला निघण्यासाठी तयार झालेले होते, सरासरी 8:13 ते मुंबईवरून बारामतीकडे रवाना झालेले होते आणि ते बारामतीमध्ये 8:43 पोहोचत होते. सरासरी 3 मिनिटांच्या कालावधीमध्ये हा अपघात झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं जर ते पायलट होते तर त्या पायलटने स्टार्टिंगला काय केलं की या ठिकाणी बघा ते लँडिंगचा जो स्पॉट होता तर त्या लँडिंगच्या स्पॉटवरती विमान आणलं, परंतु त्यांना तो जंप बसला नाही, त्यांना तो अंदाज लागला नाही. सकाळी तुम्हाला सुद्धा माहिती आहे 8:30-9च्या दरम्यान थोडंफार धुकं असतं. तो डोंगराळ भाग आहे, तिथं शेतीचा परिसर आहे, त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये धुक्यांचा समावेश होता. त्यावेळेस या ठिकाणी जे पायलट होते तर त्यांना धुके जास्त प्रमाणामध्ये दिसत होते. त्यांना जिथे लँडिंग करायचं होतं, जिथं विमान उतरायचं होतं तर ते दिशा सापडत नव्हते. या ठिकाणी जो स्पॉट होता तर तो स्पॉट सापडत नव्हता. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा रिस्क घेतल्यानंतर त्यांना ते विमान या ठिकाणी उतरवण्यात अयशस्वी झालेले होते. म्हणजेच त्यांना अंदाज आलेला नव्हता, कॉन्फिडन्स नव्हता. त्यामुळे त्यांनी परत एकदा राऊंड मारण्याचा विचार केला आणि दुसऱ्यांदा आपण हे विमान बरोबर पद्धतीने उतरू असा त्यांचा समज झालेला होता. परंतु दुसऱ्या वेळेस काय झालं, परत धुक्यांचा समावेश आला आणि त्यावेळेस बघा अजितदादा जर तुमच्या 4 व्हीलर गाडीमध्ये जर मागे बसले असाल तर ड्रायव्हरला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भीती असते, त्यांच्यावरती प्रेशर आलेला असतो. त्याच पद्धतीने हे जे विमान चालवणारे पायलट होते तर त्यांच्या मनावरती सुद्धा कुठेतरी दबाव आल्याची माहिती समोर येत आहे, त्यांच्यावर सुद्धा प्रेशर आल्याची माहिती समोर येत आहे. परंतु हे जे पायलट होते तर या पायलटच्या माध्यमातून अगोदर सुद्धा भरपूर मोठ्या चुका झाल्याची माहिती या ठिकाणी माध्यमातून समोर येत आहे. परंतु एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा घातपात आहे की अपघात आहे याचं जे महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, महत्त्वाचं कारण समोर आलेलं आहे त्याविषयी आपण पाहून घेऊयात. परंतु एकंदरीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबईकडून बारामतीला येत होते. बारामतीमध्ये एकंदरीत अजयदादांच्या 4 सभा होत्या. या 4 सभेचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते अजितदादांना त्या ठिकाणी विमानतळावरती न्यायला आलेले होते. परंतु या ठिकाणी जे विमानतळ होतं तर त्या विमानतळाच्या साईडला मोठा खड्डा होता, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला 2 मोठे खड्डे होते. तर एकंदरीत हे पायलट पहिल्यांदा उतरण्यामध्ये अयशस्वी झालं, त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी त्या पायलटचा असा काय विषय घडला की त्यामुळे हे विमान डायरेक्ट कोसळलं आणि तिथे शेजारी बघा घरे होते. तर ते घरामधील जेवढे पण काही नागरिक होते त्यांनी काय केलं की मोठ्या प्रमाणामध्ये ती आग
बघितलेली होते त्यांच्या मनाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चटका बसलेला होता. एकंदरीत पाहायला गेलं तर त्या विमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्यूल होतं, कारण ते विमान परत बारामतीवरून मुंबईला जाणार होतं. जसं ते मुंबईवरून बारामतीला आलेलं होतं त्याच पद्धतीने बारामतीवरून परत ते मुंबईला जाणार होतं. त्यामुळे त्यामध्ये अगोदरच या ठिकाणी फ्यूल म्हणजेच पेट्रोल डिझेल काय असेल तर ते जास्त भरून आणलेलं होतं. त्यामुळे काय झालं की तिथं मोठ्या प्रमाणामध्ये दगडी भाग होता, डोंगराळ भाग होता. त्यामुळे याच्यामध्ये अगोदरच पेट्रोल वगैरे फ्यूल जास्त होता. त्यामुळे ते डायरेक्ट डोंगरावरती आपटलं आणि मोठ्या पद्धतीने स्फोट झाला. या स्फोटामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 जण होते, तर या 5 जणांचा या ठिकाणी दुर्दैवी पद्धतीने अपघाती निधन झालं, मृत्यू झालेला आहे. आता याच्यामध्ये अजयदादा होते, त्यासोबत पिंकी माळे होत्या, यासोबत को पायलट होते आणि या ठिकाणी अजयदादांचे जे काही बॉडीगार्ड असतात तर ते 1 जण होते. असे 5 जण होते, तर या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अजयदादांना विद्या प्रतिष्ठानमध्ये 29 जानेवारी 2026 गुरुवार रोजी या ठिकाणी त्यांना आदरांजली दिली, भावपूर्ण श्रद्धांजली दिली. शासनाच्या माध्यमातून फायर या ठिकाणी करून या ठिकाणी आदरांजली दिलेली आहे. बघा 3 दिवस शोककळा जाहीर करण्यात आलेला आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर ते विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे तर त्याच्यामध्ये जी काय रेकॉर्डिंग समोर येणार होते तर ती रेकॉर्ड काय आलेले आहे तर ती समोर आलेले आहे का याविषयी माहिती बघून घेऊया. परंतु राज्यातील अजयदादांच्या चाहत्यांना, अजयदादांच्या कार्यकर्त्यांना, अजयदादांवरती प्रेम करणाऱ्या जनतेला अजून सुद्धा विश्वास बसत नाही की अजयदादा आपल्यामधून गेलेले आहेत, अजयदादा आपल्याला सोडून गेलेले आहेत, अजयदादा आता परत कधीच येणार नाही. हा विश्वास कोणालाही पटत नाही, कोणालाही याच्यावरती विश्वास बसत नाही. प्रत्येकजण अजयदादांच्या भाषणाची वाट बघत आहे. अजयदादांचा तो मिश्किलपणा, अजयदादांचा तो संवाद, अजयदादांचं ते बोलणं सर्वांच्या मनावरती या ठिकाणी राज्य करून गेलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अजयदादांसारखा नेता, लीडर, अजयदादांसारखा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री परत होणे शक्य नाही अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब अशा मोठमोठ्या नेत्यांनी दिलेले आहे. बघा तुम्हाला माहिती असेल की विद्या प्रतिष्ठानामध्ये भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब, यासोबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब असे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांचा समावेश झालेला होता. शरद पवार साहेब होते, त्यासोबत सुप्रियाताई सुळे, रोहितदादा होते, पार्थदादा असतील, अशा पद्धतीने सर्व पवार कुटुंबीय, बारामतीची जनता, बारामतीचे सर्व शेतकरी बांधव, साईडचा सर्व परिसर, भिगवण असेल, करमाळ्याचा सर्व परिसर, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, बीड जिल्हा अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यामधून अजयदादांचे चाहते आमदार, खासदार, प्रत्येक तालुक्याचे आमदार असतील, प्रत्येक जिल्ह्याचे खासदार आज विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थित होते. तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा अजयदादांचं शेवटचं दर्शन घेण्यात आलं आणि या ठिकाणी पार्थदादा आणि त्यांचे बंधू यांच्या माध्यमातून अजयदादांना अग्नी देण्यात आले आणि एकंदरीत अजयदादांचं या ठिकाणी कालच दुर्दैवी हे झालेलं होतं. परंतु मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. परंतु एकंदरीत सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कुठे जरी गेला तर तिथे चर्चा सुरू आहे की हा अपघात होऊ शकत नाही, हे दुर्दैवी निधन होऊ शकत नाही, तर याच्यामध्ये कुठेतरी घातपात असण्याची शक्यता आहे अशी माहिती भरपूर असे गाव पुढारी असतील, नेते मंडळी असतील, सामान्य नागरिक असतील, जनता असतील यांच्याकडून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा चर्चा रंगत आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर ते विमानाचं जे अपघाती सीन असतो तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा हे ज्यावेळेस विमान उतरत असतं त्यावेळेस डायरेक्शन दिले जात असते, परंतु त्यावेळेस डायरेक्शन न दिल्यामुळे हा दुर्दैवी निधन झाल्याची माहिती, अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आणि जे पायलट होते तर त्या पायलटचा कॉन्फिडन्स गेलेला असावा, तर ह्याच्यामध्ये पायलटची चूक असल्याची माहिती सर्वकडे पसरलेली आहे. परंतु एकंदरीत खरी माहिती हे आपल्याला त्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून समोर येणार आहे, त्याच्यामधूनच ही माहिती समोर येणार आहे. त्यामुळे या ब्लॅक बॉक्समध्ये काय माहिती समोर येत आहे त्याच्यामध्ये अजयदादांचा संवाद, त्यांचे जे काही सहकारी होते त्यांचा संवाद काय झालेला आहे, अजयदादांना कोणाचा फोन आलेला होता का त्याची माहिती आता लवकरच समजून येणार आहे. अद्याप अशी माहिती समोर येईल.